नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर राज्यामध्ये काही दिवसाआधी अनेक वर्ष रखडून असलेले पोलीस भरती जाहीर करण्यात आले. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहे. 5 मार्चपासून सुरू करण्यात आलेली ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत चालू होते. यामध्ये सुमारे 18 लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज हे दाखल केले आहे. म्हणजेच एका पोस्टसाठी 102 उमेदवारांनी अर्ज हा दाखल केला आहे. मित्रांनो, यामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचं ग्राउंड कधी होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आजच्या सकाळ पेपरमध्ये आपल्याला पोलीस भरती रिलेटेड सर्व माहिती दिली आहे. एकूण अर्ज किती आले, तसेच पोलीस भरतीमधून सरकारला किती निधी प्राप्त झाला, तसेच आपलं ग्राउंड कधी आहे, सर्व काही माहिती आपल्याला सकाळ वृत्तपत्रामध्ये दिली आहे. सर्व माहिती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत मित्रांनो, अखेर आपलं ग्राउंड कधी होणार आहे. तर पाहू शकता इथे एक आपल्याला कॉलम दिला आहे. तर या कॉलममध्ये आपण पाहणार आहोत की आपलं ग्राउंड अखेर कधी होणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही इथे पाहू शकता सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत सकाळी आपली मैदान चाचणी होणार आहे. व मित्रांनो, फक्त 4 तास आपली मैदान चाचणी होणार आहे, कारण की ऊन खूप आहे. त्यामुळे मैदानी चाचणी फक्त 4 तास घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तर मित्रांनो, पाहूयात अखेर आपलं ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने घेतले आहे. तर मित्रांनो, 20 मे नंतर आपली मैदानी चाचणी म्हणजेच ग्राउंड हे होणार आहे. व मित्रांनो, म्हणजे आपल्याजवळ अजून 2 ते 3 महिने कालावधी शिल्लक आहे. या दरम्यान आपल्याला आपल्या ग्राउंडची तयारी सुरू करायची आहे आणि आपली तयारी झाल्यानंतर 20 मे नंतर जसं निवडणूक समाप्त होईल यानंतर आपलं ग्राउंड होणार आहे. मित्रांनो, सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासातून मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार आहे. मित्रांनो, राज्यामध्ये जसं ग्राउंड समाप्त होईल यानंतर तुमचं पेपर हा एकाच दिवशी सर्व जिल्ह्यातील पेपर हा घेणार आहे. मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला आता तुमचं पेपरची सुद्धा तुम्हाला तयारी सुरू करायची आहे. त्यासोबत तुम्हाला ग्राउंडची सुद्धा तयारी करायची आहे, कारण की ग्राउंड हे आपलं अगोदर होणार आहे. मित्रांनो, साधारण 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीची निवड झाल्यास प्रशिक्षण सुरू होईल. मित्रांनो, 30 ऑगस्ट पूर्वी तुमचं भरती प्रक्रिया संपूर्ण होऊन त्यानंतर तुमचे प्रशिक्षण प्रक्रिया ही सुरू होणार आहे. मित्रांनो, तर पाहू शकता असं काही अपडेट आपल्या सकाळ वृत्तपत्राने दिला आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी एकूण 17,471 जागा होत्या. तर यामध्ये 17,76,000 उमेदवारांनी अर्ज हे दाखल केले आहे. मित्रांनो, यामध्ये सरकारला 71,000 कोटी अर्जामधून जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, पाहू शकता राज्य सरकारला किती मोठा फायदा झाला आहे या भरती राबवण्याचा. तर मित्रांनो, असं काही अपडेट होतं. या अपडेटमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती दिली आहे. मित्रांनो, एका अर्जासाठी 102 उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं कॉम्पिटिशन कुठं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. तर मित्रांनो, असं होतं अपडेट जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.